नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली प्रतिमा आत्यांना म्हणू लागते, खरंच प्रतिमा आत्या, तुमच्या तोंडात साखर पडो. परंतु खरं सांगू का प्रतिमा आत्या, माझ्या आई वडिलांना भेटायची इच्छाच नव्हती. कारण खरं तर मला माझे आई वडील भेटतील ही मी आशाच सोडली होती. खरं सांगायचं तर यांनी जेव्हा माझ्या आई वडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा तर मी यांच्यावर खूप चिडले होते. पण जेव्हा मला कळालं की मधुभाऊस यांना म्हणाले आहेत की माझे आई वडील जिवंत आहेत, त्यावेळी मला सुद्धा माझ्या आई वडिलांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली आणि मोह आवरत नव्हता. कधी एकदा मी माझ्या आई वडिलांना भेटते असंच झालं होतं. आणि हीच तर माझी सगळ्यात मोठी चूक होती. प्रतिमा आत्या, ते लोखंडे ज्यावेळी घरी आले ना, तेव्हा तर मी कुठलीही शहानिशा न करता मी त्यांना माझे आई वडील म्हणून स्वीकारलं होतं. आणि म्हणूनच हा सगळा काही गोंधळ होऊन बसला. मी माझ्या आई वडिलांसाठी आतुर झाले होते आणि शेवटी त्या लोखंडेंचं सत्यरूप सर्वांसमोर आलंच. परंतु त्यांनी माझ्या आई वडिलांच्या नावाखाली माझ्या खर्चांची जी फसवणूक केली आहे ना, त्यांना जो त्रास दिलाय ना, त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही. असं म्हणत सायली आता प्रतिमा आत्यांच्या समोर आपलं मन मोकळं करत असते. तर त्याच वेळी महिपत शिकरे पूजा करत असताना देवी आईचा हुदो हुदो असं म्हणत नामजप करत असतात. इकडे पूजा चालू असते तर दुसरीकडे मंदिराच्या बाहेर असणाऱ्या लोकांची गर्दीही वाढत असते. रांग हळूहळू पुढे सरकत असते. तर मंदिरात आता गुरुजी महिपत शिकरेंना म्हणू लागतात, देवी आईची पूजा संपन्न झाली आहे, आता देवी आईला हार घालून घ्या, मग त्यानंतर आपण आरतीला सुरुवात करूया. महिपत शिकरे हार पाहतात तर हार कुठेच नसतो. महिपत शिकरे साक्षीला म्हणतात, हार कुठे आहे? साक्षी पाहते, तिच्या लक्षात येतं की हार गाडीतच राहिला आहे. साक्षी म्हणू लागते, हार तर गाडीतच राहिला आहे. महिपत शिकरे विचारतात, का? पूजा इथे चालू आहे ना, मग हार गाडीत काय करतोय? जा घेऊन ये. तर साक्षी म्हणते, हो आलीच. आता साक्षी हार आणायला जात असते तर आता सचिनही म्हणू लागतो, चल सॅम, मी सुद्धा तुझ्यासोबतच येतो. असं म्हणत आता सचिन सोबत साक्षी हार आणण्यासाठी निघून गेलेली असते. तर इकडे पुढच्या आरतीची तयारी चालू असते. प्रतिमा आत्या आणि सायली रांगेत उभ्या असतात. सायली अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते. सायलीचा कुठेच लक्ष लागत नसतो, सतत ती मोबाईल पाहत असते. तर इकडे साक्षी आणि सचिन हार आणण्यासाठी गाडीच्या दिशेने जात असतात. इकडे प्रतिमा आत्या सायली पायरी चढत असतात तर साक्षी आणि सचिन पायऱ्या उतरत असतात. आणि त्याच वेळी नजर चुकीने साक्षीचा प्रतिमा आत्यांना धक्का लागतो आणि प्रतिमा आत्यांच्या हातात असणारं ओटीचं साहित्य खालीच पडतं. सायली आणि प्रतिमा आत्या ते साहित्य उचलण्यासाठी खाली वागतात, परंतु साक्षी आणि सचिन पुढे निघून जातात. सचिन मागे वळून पाहतो, परंतु सायली आणि प्रतिमा आत्यांचा चेहरा काही सचिनला दिसत नाही. त्यामुळे इथे प्रतिमा आत्या किंवा सायली आल्या आहेत याबद्दल सचिनला काहीच माहीत नसतं. तर इकडे सायली आणि प्रतिमा आत्या पुन्हा एकदा रांगेत उभ्या असतात, परंतु हातातील ओटी खाली पडल्यामुळे त्यांचा जीव घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन त्या बाईंच्या घराबाहेर आलेला असतो आणि विचार करत म्हणू लागतो, नक्की हे कोडं काय आहे? कमाल आहे, या बाई तर म्हणाल्या की भाजलेलाचा मार्क आहे, परंतु सायलीच्या खांद्यावर असला कुठलाच मार्क नाहीये. मग या बाई म्हणतायत तशी खुणा तर सायलीच्या खांद्यावर मी कधी पाहिलीच नाहीये. आणि म्हणूनच अर्जुन पुन्हा एकदा तो फोटो पाहतो आणि ज्यावेळी अर्जुन फोटो पाहतो त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात. तर इकडे सायली आणि प्रतिमा आत्या रांगेत उभ्या असतात. तर आता सायली अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते आणि म्हणू लागते, अजूनपर्यंत यांनी तर मला फोनच केला नाहीये, काय झालं असेल नक्की तिकडे? मी ह्यांना स्वतःहूनच फोन करू का की चैतन्य भाऊजींना करू? मला कसं कळणार आहे तिथे काय चालू आहे? आता सायलीच्या मनात गोंधळ निर्माण झालेला असतो. तर प्रतिमा आत्यांचा लक्ष महिपत शिकरेंकडे असतो. महिपत शिकरे आता गुरुजींसोबत बोलत असतात, परंतु या व्यक्तीला आपण ओळखत आहोत याची जाणीव प्रतिमा आत्यांना होत असते. तर त्याच वेळी आता सायलीच्या ओळखीच्या ताई सायलीला दिसतात आणि म्हणूनच सायली त्यांच्याशी बोलण्यासाठी बाजूला निघून जाते. आता सायली ज्यावेळी बोलण्यासाठी निघून जाते त्यावेळी प्रतिमा आत्या रांगेत एकट्याच असतात. आता प्रतिमा आत्या राहून राहून महिपत शिकरेंकडे पाहत असतात आणि मनाशीच म्हणते, कोण आहे हा माणूस? मला असं का वाटते की या माणसाला मी या अगोदर पाहिला आहे? प्रतिमा आत्या विचार करू लागतात. त्याच वेळी आता महिपत शिकरे साक्षी हार आणायला गेली आहे, ती कुठे राहिली हे पाहण्यासाठी मागे वळतात. तेव्हा मात्र प्रतिमा आत्यांनी महिपत शिकरेंचा चेहरा पूर्ण पाहिलेला असतो. आता ज्यावेळी प्रतिमा आत्या महिपत शिकरेंना पाहतात
त्यावेळी प्रतिमा त्यांना धक्काच बसतो. त्या पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. आता प्रतिमा त्यांना त्यांचा भूतकाळ आठवू लागतो. हा माणूस आपण कुठे पाहिला आहे, या माणसाचा आणि आपला काय संबंध आहे, हे सगळं काही प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर येतं. ज्यावेळी प्रतिमा त्यांचा अपघात झालेला असतो त्यावेळी याच माणसाने प्रतिमा त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. प्रतिमा त्यांच्या चेहऱ्यावर पेट्ट लाकूड घेत आघात केलेले असतात. याच्या खुणा आजही प्रतिमा त्यांच्या मनात कायम घर करून असतात. आता हे सगळं काही प्रतिमा त्यांना आठवतं आणि या सगळ्या गोष्टी समोर येताच त्यांचं मन अगदी विचलित होतं. प्रतिमा त्या मनाशीच म्हणतात की या माणसाला पाहिल्यानंतर माझं मन इतकं विचलित का होतं, मला एवढा त्रास का होतो, माझा आणि या माणसाचा असा जवळचा संबंध असल्यासारखं मला का वाटते, या माणसाला पाहिल्यानंतर मला असं का वाटते की या माणसाने भूतकाळात माझ्यासोबत असं काहीतरी केलं आहे की ती घटना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. हा माणूस मला त्रास देणारा का वाटतोय, या माणसाचा चेहरा तर मला आठवतोय, परंतु जरी भूतकाळाशी संबंधित असलं तरी सुद्धा या माणसाचा चेहरा माझ्यासमोर असा धुरकट का वाटत आहे, मला असं स्पष्टपणे का समजत नाहीये की हा व्यक्ती नक्की कोण आहे, या व्यक्तीचा आणि माझा नक्की काय संबंध आहे. आता या सगळ्या प्रश्नांनी प्रतिमा आत्या घाबरून गेलेल्या असतात. प्रतिमा आत्यांना प्रत्येक क्षणी महिपत शिकरेने केलेले वार आठवत असतात. आता प्रतिमा आत्या हे सर्व काही सायलीला सांगण्यासाठी मागे वळतात, परंतु सायली मात्र त्या ठिकाणी नसते. प्रतिमा आत्या म्हणू लागतात सायली हा माणूस, परंतु सायली काही कुठे नसते. प्रतिमा आत्या पाहतात तर सायली एका ताईंसोबत बोलत असते. आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात या माणसाचा माझ्या भूतकाळाशी काहीतरी संबंध आहे असं मला सतत जाणवत असतं. या माणसाला पाहिलं की मी घाबरते, माझं मन विचलित होतं, मला असं वाटत असतं की काहीतरी नक्कीच घडलं आहे की ज्यामुळे मला हा त्रास होतो, परंतु याला पाहिल्यानंतर मला हा त्रास का होतो याचं उत्तर हा माणूसच देऊ शकेल का, मी याला जाऊन विचारू का, नक्की आपली भेट कुठे झाली होती, आपण एकमेकांना ओळखतो का. आता प्रतिमा आत्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. महिपत शिकरे साक्षीची वाट पाहत असतात. प्रतिमा आत्या डोळे बंद करतात, स्वतःला सावरतात आणि आता महिपत शिकरेंना या सगळ्याचा जाब विचारायचा ठरवतात. नक्की आपण कोण आहात आणि आपल्या भूतकाळाशी काय संबंध आहे हे विचारण्यासाठी प्रतिमा आत्या आता महिपत शिकरेंच्या दिशेने निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मनातील गोंधळ आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सगळ्या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी आता अर्जुन सिटी हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंना भेटण्यासाठी आलेला असतो. आता अर्जुन मधुभाऊंची विचारपूस करतो आणि म्हणू लागतो मधुभाऊ आता तुम्हाला बरं वाटतंय ना. मधुभाऊ मला माहीत आहे आता मी जे काही बोलणार आहे ते खरंच ही योग्य वेळ नाहीये, तुमची तब्येत ठीक नाहीये आणि या अवस्थेमध्ये तुम्हाला असं काही विचारणं खूप चुकीचं आहे, परंतु मधुभाऊ काय करू सांगा ना. असंख्य प्रश्न मनात गोंधळ निर्माण करत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच देऊ शकता. मधुभाऊ तुम्हीच सांगू शकता की नक्की सत्य काय आहे. आणि म्हणूनच आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की या फोटोमध्ये असणारी मुलगी सायलीच आहे ना. मधुभाऊ हा फोटो बघा आणि तुम्हीच सांगा ही सायली आहे ना. आता मात्र मधुभाऊ डोळ्यांचा इशारा करत नाही. आता अर्जुन मधुभाऊंकडे पाहतो आणि म्हणू लागतो मधुभाऊ तुम्हीच काहीच प्रत्युत्तर देत नाही आहात, तुम्ही का नाही सांगत आहात की ही सायली आहे. आता मात्र मधुभाऊ शांतच असतात. अर्जुन आता मधुभाऊंना उलट प्रश्न विचारत म्हणतो म्हणजेच मधुभाऊ हा फोटो सायलीचा नाहीये असं तुम्हाला म्हणायचं आहे का. आता अर्जुन असं बोलताच मधुभाऊ त्यांच्या डोळ्यांची उघडझाप करतात. अर्जुनला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. मधुभाऊंचं हे बोलणं ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन पुन्हा एकदा मधुभाऊंना म्हणू लागतो मधुभाऊ तुम्ही आता डोळ्यांचा इशारा केलात, परंतु पुन्हा एकदा कन्फर्म करून घेण्यासाठी मी तुम्हाला विचारत आहे की ह्या फोटोमध्ये जी मुलगी आहे ती सायली नाहीये का. ही सायली नाही, हा सायलीचा फोटो नाहीये हो ना. तर मधुभाऊ पुन्हा एकदा डोळ्यांच्या इशाऱ्याने अर्जुनला प्रश्नाचं उत्तर देतात. अर्जुन म्हणतो मिळालं, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. म्हणजे मधुभाऊ तुम्हाला हेच सांगायचं आहे ना की या फोटोमध्ये असणारी मुलगी सायली नाही तर दुसरीच कोणीतरी आहे. आता अर्जुनला मधुभाऊंच्या इशाऱ्यामुळे त्याचं खरं उत्तर मिळालेलं असतं. आता अर्जुन विचार करत असतो त्याचवेळी अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन DNA टेस्टचे रिपोर्ट मिळाले आहेत, मी ते रिपोर्ट तुझ्या घरीच घेऊन येऊ की. अर्जुन म्हणतो नाही नको, घरी तू रिपोर्ट घेऊन जाऊ नकोस, आता मी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तू मला भेटण्यासाठी ये, मधुभाऊ ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्याच हॉस्पिटलच्या बाहेर ये. असं म्हणत आता अर्जुनने
चैतन्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेरच बोलावलेलं असतं. अर्जुनला आता पुन्हा एकदा प्रश्न पडतो की ही मुलगी नक्की कोण असेल मग. तर चैतन्य आता अर्जुनच्या हाती रिपोर्ट देतो. अर्जुन ते रिपोर्ट घाईघाईने पाहतो. आता ते रिपोर्ट पाहिल्यानंतर अर्जुनला पुन्हा एकदा धक्का बसतो, कारण आता मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आलेले असतात. अर्जुन चैतन्यला म्हणतो, चैतन्य अरे रिपोर्ट तर निगेटिव्ह आले आहेत. चैतन्य म्हणतो काय? अरे या अगोदर आपण हीच टेस्ट केली होती, त्यावेळी तर पॉझिटिव्ह आले होते, मग आता निगेटिव्ह? अर्जुन म्हणतो हो तेच तर. खरं तर मला आता या सगळ्याचा खुलासा होतोय. चैतन्य ते लॅब तर आपल्या विश्वासातलं आहे, तिथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही हे कन्फर्म आहे. मग या गोष्टीचा हाच अर्थ होतो की आपण DNA टेस्ट करण्यासाठी जी सॅम्पल घेतली होती ती सॅम्पल टेस्ट करण्या अगोदरच बदलली गेली. म्हणजेच त्या व्यक्तीला हे सिद्ध करायचं होतं की मैनावती सायलीची खरी आई आहे. परंतु हे सगळं काही कोणी आणि कशासाठी केलं असावं, आता हा प्रश्न अर्जुनच्या समोर उभा असतो. अर्जुन आणि चैतन्य या गोष्टीचा विचार करू लागतात. आता अर्जुन पुन्हा एकदा त्याच बाईंना भेटायला जातो ज्या बाईंकडे लोखंडेने आपली बबली दिली होती. अर्जुन आता त्या मुलीचा फोटो दाखवत पुन्हा एकदा त्या बाईंना म्हणतो, तुम्ही याच मुलीबद्दल बोलत आहात ना, जी चोऱ्या माऱ्या करायची, पॉकेट मारायची? तर त्या बाई अर्जुनला म्हणतात, हो आपण परवापासून याच मुलीबद्दल बोलत आहोत. तरी सुद्धा तुम्ही असं मला का विचारत आहात? ही तीच मुलगी आहे, बबली लोखंडे, म्हणजे सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांची मुलगी, आणि आता ती तुमची बायको आहे. मला तरी असं वाटते की तुमची बायको साधी दिसते, परंतु आता तिने खूप मोठा कांड केलेला दिसतोय. पण मी मात्र सगळ्या लोकांना उत्तरं देत फिरत आहे. आता मात्र अर्जुनच्या मनात प्रश्न निर्माण होतो. अर्जुन त्या बाईंना म्हणतो, लोकांना उत्तरं देत आहे म्हणजे? एक मिनिट, नक्की अजून तुम्हाला या मुलीबद्दल कोणी विचारलं होतं का? आणि कोणी तुम्हाला काही सांगितलं आहे का, की तुम्ही कोणाला काही सांगितलं आहे? तर त्या बाई म्हणू लागतात, हो मागच्याच महिन्यात एक व्यक्ती आली होती आणि याच मुलीबद्दल विचारत होती. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, काय तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? तर त्या बाई अर्जुनला म्हणतात, सांगायचं होतं का, पण तुम्ही विचारलंच नाही. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मी आत्ता विचारतो. आत्ता मला सांगा की जी व्यक्ती तुमच्याकडे या मुलीबद्दल चौकशी करायला आली होती ती व्यक्ती कोण होती? त्या व्यक्तीचं नाव काय होतं? तर त्या बाई म्हणू लागतात, ती व्यक्ती महिपत शिकरे. महिपत शिकरे नाव होतं त्यांचं. आता पुन्हा एकदा याही बाईंनी महिपत शिकरेंचं नाव घेतल्यामुळे अर्जुनला तर धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिपत शिकरे गुरुजींना म्हणू लागतात, कसं आहे ना, माझी मुलगी हार आणण्यासाठी गाडीत गेली आहे, परंतु ती अजूनपर्यंत आली नाहीये. आपण थोडा वेळ वाट बघूयात का? गुरुजी म्हणतात, हरकत नाही, ती हार घेऊन येईपर्यंत. तसंही तुम्हाला अजून मंदिराला 9 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही अगोदर प्रदक्षिणा घालून घ्या, त्यानंतर आपण देवीला हार घालूच. आता गुरुजी धुपारतीचं भांड महिपत शिकरेंच्या हाती तयार करून देत असतात, तर प्रतिमा आत्या एक एक पाऊल पुढे टाकत महिपत शिकरेंच्या दिशेने येत असतात. आता प्रतिमा आत्या जसजसं पाऊल पुढे टाकत असतात तसतसा त्यांचा जीव पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. त्या पूर्णपणे घाबरत असतात. महिपत शिकरेंची ती दहशत अजूनही प्रतिमा आत्यांना आठवत असते. त्यांनी दिलेला त्रास आजही प्रतिमा आत्यांच्या डोळ्यासमोर असतो. आता गुरुजी महिपत शिकरेंच्या हाती कापूर टाकत धुपारत देतात. आता त्या कापूरमुळे पूर्णपणे आग पेटलेली असते, खूप असा धूर निर्माण झालेला असतो, आणि त्याचवेळी प्रतिमा आत्या पाहतात आणि घाबरतात. आता महिपत शिकरे ज्यावेळी प्रतिमा आत्यांसमोर असतात त्यावेळी मात्र प्रतिमा त्यांना खूप अस्वस्थ वाटत असतं. महिपत शिकरे प्रदक्षिणा घालण्यासाठी वळतात त्यावेळी प्रतिमा आत्या त्यांचा चेहराही पाहतात आणि त्यांच्या हाती असणारी ती आगही पाहतात. आता कापराचा धूर, ती आग, यामुळे प्रतिमा आत्या पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. महिपत शिकरे प्रदक्षिणा घालण्यासाठी निघून जातात. त्या देवी आईच्या मंदिरात प्रदक्षिणा घालत असतात. इकडे मात्र ते आघात, ते घाव प्रतिमा आत्यांच्या मनात पुन्हा एकदा उमटू लागतात. प्रतिमा आत्या महिपत शिकरेंकडे पाहत असतात, तर दुसरीकडे सायली प्रतिमा आत्यांना पाहते, तर प्रतिमा आत्या रांगेत दिसत नाहीत, आणि म्हणूनच सायली त्या ताईंना म्हणू लागते, ताई मी तुमच्याशी नंतर बोलते, आले हा 2 मिनिटात. असं म्हणत सायली प्रतिमा आत्यांकडे जात असते. परंतु त्याच वेळी सायलीला अर्जुनचा फोन आलेला असतो. आता अर्जुनशी बोलण्यासाठी सायली थोडी पुढे निघून जाते. आता अर्जुनचा फोन पाहून सायली थोडी चिडलेली असते. सायली अर्जुनचा फोन उचलते आणि अर्जुनवर चिडत म्हणते, काय हो, तुम्हाला एक साधा फोन करता येत नाही का? केव्हापासून मी तुमच्या फोनची वाट पाहते. आता अर्जुन काही बोलणार, सायली म्हणते, हो मला माहीतच आहे, मला वाट बघायला लावणं तुम्हाला खूप आवडतं ना, ते तर तुमचं नेहमीच आहे. आणि तसंही तुम्हाला कुठे आवडतं बायकोशी बोलायला, बायकोला फोन करायला?
पण मी कधीपासून तुमच्या फोनची वाट बघते. तुम्हाला नाही का वाटत मला सगळं काही सांगावंसं? अहो साधा एक मेसेज तरी करायचा होता, पण नाही, तो पण तुम्हाला करता आला नाही. मी आता देवी आईच्या मंदिरात आहे, परंतु इथे येऊन सुद्धा माझं मन मात्र विचलितच आहे. माझ्या डोक्याचा भुगा झालाय भुगा. सतत तोच विचार माझ्या मनात येत आहे. परंतु तुम्हाला मात्र हे सगळं काही फोन करून सांगावं असं मात्र वाटलं नाही. असं म्हणत सायली आपलं बोलणं चालूच ठेवते. सायली अर्जुनचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती अर्जुनवर चांगलीच चिडलेली असते. आता या दोघांचं बोलणं चालू असतं तर इकडे प्रतिमा आत्या महिपत शिकरेंकडे पाहत असतात. प्रतिमा आत्या महिपत शिकरेंना पाहतात तेव्हा त्या सतत घाबरत असतात. तर दुसरीकडे सायली म्हणू लागते, हे बघा, प्रतिमा आत्या माझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु माझा लक्ष मात्र नव्हता. माझ्या डोक्यात सतत हाच विचार चालू होता, त्या फोटोचा आणि महिपत शिकरेचा काय संबंध असेल? या प्रश्नांनी डोक्यात फक्त गोंधळ निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे महिपत शिकरे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे देवी आईच्या मंदिरात प्रदक्षिणा घालत असतात. परंतु महिपत शिकरेंना पाहून प्रतिमा आत्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर इकडे सायली अर्जुनला म्हणू लागते, हॅलो, ऐकताय ना तुम्ही? हॅलो हॅलो, आवाज जात नाहीये का? अर्जुन म्हणतो, ऐकू येतंय. सायली म्हणते, हो का? तुम्हाला तर कुठल्या गोष्टीचं गांभीर्यच नाहीये. म्हणजे मी इथे फोनची वाट पाहतीये, परंतु काहीतरी फोन करावा आणि काय घडलंय ते सांगावं, मला सगळं काही सत्य कळावं असं तुम्हाला तर वाटतच नाहीये ना? म्हणजे जे काही घडलंय ते तुम्हाला मला सांगायचंच नाहीये. असं म्हणत सायलीची बडबड काही थांबत नसते. सायली अर्जुनला म्हणू लागते, इथे माझा जीव जातोय, पण तुम्हाला मात्र काहीच फरक पडत नाहीये. मी इथे मंदिरात आहे, पण माझा मात्र कुठेच लक्ष लागत नाहीये. असं म्हणत सायली कंटिन्यू काही ना काही अर्जुनला बोलत असते. त्याचं बोलणं काही ऐकून घ्यायला तयार नसते. अर्जुन म्हणतो, चुप, एकदम चुप, आता एक शब्दही बोलायचं नाही. आता मी जे काही बोलेन ना ते ऐकून घ्यायचं, ते सुद्धा शांतपणे. असं म्हणत कशीबशी अर्जुनने आता सायलीची बडबड थांबवलेली असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, आता मी जे काही सांगत आहे ना ते शांतपणे ऐकून घे. आपलं ठरल्याप्रमाणे मी त्या बाईंना भेटायला गेलो होतो आणि ज्यावेळी मी त्या बाईंशी बोललो त्यावेळी एका सत्याचा उलगडा झाला. तो म्हणजे तुझाच फोटो घेऊन या अगोदर सुद्धा एक व्यक्ती त्या बाईंना भेटायला आली होती. सायली विचारते, कोण? तर आता अर्जुन म्हणू लागतो, महिपत शिकरे. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. पुन्हा एकदा महिपत शिकरेचंच नाव पुढे आलेलं असतं. इकडे प्रतिमा आत्या महिपत शिकरेंना पाहून घाबरत असतात. त्यांना घाम फुटलेला असतो. तर त्याचवेळी आता प्रदक्षिणा पूर्ण करत महिपत शिकरे प्रतिमा आत्यांच्या समोर येतात. आता ज्यावेळी प्रतिमा आत्या महिपत शिकरेंच्या हाती असणारं ते धुपारतीमध्ये कापरामुळे झालेली आग पाहतात आणि महिपत शिकऱ्यांना पाहतात त्यावेळी सर्वच गोष्टी जुळून आलेल्या असतात. आता तो आगीचा डोह पाहून प्रतिमा त्यांना सर्व क्षण आठवतात. त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला मारणारी व्यक्ती हीच आहे. आणि प्रतिमा आत्या महिपत शिकरेंकडे बोट करत म्हणू लागतात, तू? तर आता महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना म्हणतो, तू काय चाललंय? असं म्हणत नकळतच आता प्रतिमा आत्यांच्या समोरून ते धुपारीतेचं भांडं फिरवतो. आता मात्र ती आग समोर येताच प्रतिमा आत्या मोठ्यानेच किंचाळतात आणि तिथेच खाली कोसळतात. सायली हे दृश्य पाहते आणि मोठ्यानेच म्हणते, प्रतिमा आत्या. सायली धावत पळत प्रतिमा आत्यांच्या दिशेने येते, त्यांना सावरू लागते. सायली म्हणू लागते, कोणाकडे पाणी असेल तर प्लीज द्या. तर तिथे असणारी एक व्यक्ती सायलीजवळ पाणी देते. सायली आता प्रतिमा आत्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारते, त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. प्रतिमा आत्या काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर सायली प्रतिमा आत्यांना पाणी पाजते आणि महिपत शिकरेंकडे पाहत महिपत शिकरेंना म्हणते, महिपत, तू इथे काय करतोयस आणि तू काय केलेस प्रतिमा आत्यांना? नक्की तूच काहीतरी केलं असशील आणि म्हणूनच प्रतिमा आत्यांना त्रास झाला असावा. महिपत शिकरे म्हणू लागतो, मी कशाला काय करू सायली वहिनी? अहो, मी तर माझ्या मेलेल्या मुलीच्या नावाने पूजा घालण्यासाठी मंदिरात आलो आहे आणि मी तर प्रदक्षिणा घालत आहे. मग मी यांना काय करेन? आणि तसंही अगोदर मला विचारण्यापेक्षा त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि मग माझी चौकशी करा. असं म्हणत महिपत शिकरे पुढची प्रदक्षिणा घालण्यासाठी तिथून निघून जातो. सायली प्रतिमा त्यांच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवते, त्यांना सावरते, शांत करते आणि म्हणू लागते, प्रतिमा त्या काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही शांत व्हा बरं. असं म्हणत सायली आता प्रतिमा त्यांना शांत करत असते. महिपत शिकरे दुसरी प्रदक्षिणा पूर्ण करत देवी आईच्या समोर येतो आणि आता सायलीकडे पाहू लागतो. सायलीला महिपत शिकरेंना पाहून खूप राग आलेला असतो. महिपत शिकरे पुढच्या प्रदक्षिणेसाठी निघून जाताच सायली मनाशीच म्हणते, काय झालं असेल नक्की? प्रतिमा आत्या नक्की कशाला घाबरले असतील? म्हणजे महिपत शिकरेंना पाहून प्रतिमा आत्या घाबरल्यात की त्यांच्या हातात असणारी आग पाहून? आता मात्र सायलीच्या मनात
एक वेगळाच प्रश्न निर्माण झालेला असतो. एकीकडे प्रतिमा त्यांची सायलीला काळजीही वाटत असते, तर दुसरीकडे महिपत शिकरे समोर असल्यामुळे नक्की काय घडलं हा प्रश्न सायलीच्या मनात निर्माण झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी आता अस्मिता खूप अस्वस्थ असते. ती सतत सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, मेसेज करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सचिन मात्र काहीच रिप्लाय देत नसतो. अस्मिताची चिडचिड होते आणि ती कल्पनाताईंना म्हणू लागते, मॉम पाहिलंयस ना, अगं मी सकाळपासून सचिनला एवढे फोन करण्याचा प्रयत्न करते, एवढे मेसेज करते, पण तो मात्र काहीच रिप्लाय देत नाहीये. तर कल्पनाताई म्हणू लागतात, अस्मिता अगं शांत हो, त्याचं आणि तुझं बोलणं झालंय ना, तो म्हणालाय ना तुला भेटण्यासाठी येणार, मग तू एवढी अस्वस्थ का होत आहेस आणि स्वतःला त्रास करून का बरं घेतेस? अस्मिता म्हणू लागते, मम्मा ज्या दिवशी मी त्याला एका मुलीसोबत पनवेलमध्ये पाहिलं, रेस्टॉरंटमध्ये पाहिलं, तेव्हापासून मला असंच वाटत आहे की सचिन इथेच आहे. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं किती वेळा सांगायचा, तो तुझा भास होता, अगं ते सगळं काही विसरून जा. अस्मिता म्हणते, नाही मम्मा, तो माझा भास नव्हता, तो खरंच सचिन होता. माझं मन मला सांगते की सचिन इथेच आहे, त्यामुळे आता मला दिल्लीला जावंच लागेल. कल्पनाताई म्हणतात, काय? तर अस्मिता म्हणते, हो मम्मा, मी ठरवलं आहे की आज संध्याकाळीच इथून दिल्लीला निघायचं. असं म्हणत अस्मिता फ्लाईट बुक करत असते. तर आता कल्पनाताई अस्मिताला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, अस्मिता तू वेडी वगैरे झाली आहेस का? का अशी आतेताईपणा करतेस? अगं कळतंय का, अशा अवस्थेमध्ये तू एवढ्या दूरचा प्रवास करणार आहेस का? आणि घाईघाईने जायची काय गरज आहे? प्लीज अस्मिता ऐकून घे, आणि हो, तू स्वतःची काळजी घे. या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून का घेतेस? अस्मिता म्हणते, नाही मम्मा, मला जायचं आहे आणि मी जाणारच आहे. काही करून मला सचिनला भेटायचंच आहे. कल्पनाताई म्हणतात, हो ना, मग अजून 2 ते 3 दिवस थांब. तुझे डॅड परत येतील आणि त्यांना घेऊ तू दिल्लीला जा, परंतु एकटी जाऊ नकोस आणि आम्ही तुला एकट्याला जायला देणारही नाही आहोत. तर अस्मिता म्हणते, नाही मम्मा, मी 2-3 दिवस नाही थांबू शकत. तू येतेस का माझ्यासोबत? कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं असं अचानक आपण दिल्लीला नाही जाऊ शकत, प्लीज समजून घे ना. अस्मिता म्हणते, नाही मम्मा, तू मला अडवण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण अजून 2-3 दिवस मी थांबले तर माझा जीव जाईल. आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताई खूप चिडतात आणि म्हणू लागतात, अस्मिता तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? अस्मिता म्हणते, सॉरी मॉम, परंतु खरंच मी नाही थांबू शकत. मला सचिनला भेटायचं आहे. जोपर्यंत मी त्याला पाहत नाही आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, तोपर्यंत मी शांत नाही होणार. त्यामुळे प्लीज मला जाऊ दे. असं म्हणत अस्मिता तिथून निघून जाते. तर कल्पनाताईंना अस्मिताची काळजी वाटत असते. कल्पनाताई मनाशीच म्हणतात, ही एवढी हट्टी आहे ना की कधी दादच देत नाही, काही ऐकून घ्यायला तयारच नसते. मी काय करू मला काहीच कळत नाही, परंतु देवी आई, हिला प्रवासामध्ये काही त्रास व्हायला नको, एवढी मात्र काळजी घे. असं म्हणत प्रतिमा त्या अस्मिताचा विचार करू लागतात. तर दुसरीकडे आता प्रतिमा आत्यांना घेऊन अर्जुन आणि सायली किल्लेदारांच्या घरी पोहोचलेले असतात. आता डॉक्टरही प्रतिमा आत्यांना चेक करतात. तर त्यानंतर डॉक्टर सर्वांना म्हणू लागतात, असं नक्की काय घडले की त्यांना मानसिक धक्का बसला आहे? म्हणजे त्यांनी मंदिरात असं काय पाहिलं आहे की ज्यामुळे त्यांना एवढा त्रास होत आहे? तर आता सायली म्हणू लागते, तसं मलाही नक्की काही माहीत नाही, कारण मी ज्यावेळी फोनवर होते त्यावेळी काही अंतरावर होते, परंतु ज्यावेळी मी मागे वळून पाहिलं तेव्हा मात्र त्या खाली कोसळल्या होत्या. म्हणून नक्की काय घडले काहीच कळत नाही. तर आता डॉक्टर म्हणू लागतात, बरं ठीक आहे, परंतु आता त्यांची काळजी घ्या, कारण कुठल्याही मानसिक धक्क्याला त्यांना सामोरं जायला देऊ नका. आता त्यांची परिस्थिती खरंच खूप नाजूक आहे. मी काही गोळ्या लिहून देत आहे, आणि हो, त्यांना थोड्या वेळाने सूप ज्यूस असं काहीतरी देत जा, म्हणजे त्यांना बरं वाटेल. तर आता डॉक्टर म्हणू लागतात, ह्या घ्या गोळ्या आणि या गोळ्या घेऊन या आणि त्यांना द्या. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. डॉक्टर तिथून निघून जातात. तर त्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो की असं काय झालं होतं मंदिरात की आत्या एवढी पॅनिक झाली, तिला एवढा त्रास झाला? तर सायली म्हणते, मी जी घटना पाहिली त्यामुळे प्रतिमा आत्यांना नक्की कशाचा त्रास झालाय मला काहीच कळत नाही, कारण ज्यावेळी मी पाहिलं त्यावेळी प्रतिमा आत्यांच्या समोर महिपत शिकरे उभा होता आणि त्याच्या हातात दुपारती होती. त्यामुळे नक्की प्रतिमा आत्या त्या आगीला घाबरल्यात की नक्की महिपत शिकरेंना हे काहीच कळत नाहीये. त्याचवेळी हळूहळू प्रतिमा आत्या शुद्धीवर येऊ लागतात. सुमन काकू म्हणतात, वहिनी शुद्धीवर येत आहेत. सर्वजण प्रतिमा आत्यांना सावरतात. तर त्यानंतर अर्जुन प्रतिमा आत्यांना पाणी देतो, त्यांना शांत करतात. सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्हाला आता बरं वाटतंय ना? रविराज सर म्हणतात, प्रतिमा तुला बरं वाटतंय ना? प्रतिमा आत्या म्हणतात की हो, आता मी ठीक आहे. सर्वच जण त्यांची खूप काळजी घेत असतात. नक्की त्यांना कशाचा त्रास होत आहे काहीच कळत नसतं.
प्रतिमात्यांच्या डोळ्यासमोर सतत तेच चित्र उभं असतं. आता ज्यावेळी प्रतिमात्या डोळे मिटून शांत आराम करत असतात त्यावेळी सतत महिपत शिकरेने दिलेला त्रास त्यांना आठवू लागतो. त्यांचं मन विचलित होतं आणि ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता त्यांची ती अवस्था पाहून रविराज सर प्रतिमात्यांना स्पर्श करत त्यांना भानावर आणत म्हणू लागतात, प्रतिमा काय झालंय, तुला बरं वाटत नाहीये का? प्रतिमात्या म्हणतात, नाही आता मी ठीक आहे. सर्वच जण प्रतिमात्यांकडे पाहू लागतात. त्यांचा तो घाबरलेला चेहरा पाहून कोणाला काहीच कळत नसतं. सुमन काकू म्हणू लागतात, वहिनी तुम्ही जरा आराम करा, मी तुमच्यासाठी सूप घेऊन येते. तर प्रतिमात्या म्हणतात, नाही नको, मला काही नकोय. सुमन काकू म्हणतात, वहिनी मी तुम्हाला विचारत नाहीये, मी तुमच्यासाठी सूप घेऊन येते, आलेच मी. असं म्हणत सुमन काकू तिथून निघून जातात. तर सर्वच जण प्रतिमात्यांना सावरतात. आता रविराज सर प्रतिमात्यांना प्रश्न करत म्हणतात, प्रतिमा शांत हो आणि मला सांग, सायली म्हणतेय तसं तू काय पाहिलंस की ज्यामुळे तुला चक्कर आली? आता प्रतिमात्या विचार करतात आणि म्हणू लागतात, तो माणूस. असं म्हणत त्या घाबरतच बोलू लागतात. आता रविराज सर प्रतिमात्यांना विचारतात, कोण माणूस, कुठला माणूस, तू कुठल्या माणसाबद्दल बोलतेस? प्रतिमात्या म्हणतात, नाही मला नाही आठवत, परंतु एवढं मात्र खरं आहे, ज्या वेळी तो माणूस माझ्या समोर येतो त्यावेळी मी खूप घाबरते. मला असं वाटत असतं की तो माणूस मला काहीतरी करेल. मी नाही नाही असं म्हणत ते खूप स्वतःला त्रास करून घेत असतात. रविराज सर म्हणतात, काळजी करू नकोस प्रतिमा, आता इथे कोणीही नाही. सायली म्हणते, प्रतिमात्या शांत व्हा आणि मी जे काही तुम्हाला प्रश्न विचारत आहे त्यांचं शांतपणे उत्तर द्या. असं म्हणत आता सायली प्रतिमात्यांना महिपत शिकरेंचा फोटो दाखवते आणि म्हणू लागते, प्रतिमात्या आता मला सांगा, तुम्ही ज्या माणसाबद्दल बोलत आहात, ज्या माणसाला पाहून तुम्ही घाबरत आहात, ज्या माणसामुळे तुमचं मन एवढं विचलित होत आहे, तुम्हाला त्रास होत आहे, तुम्ही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहात, पण या सगळ्यातून तुम्ही बाहेर येत नाहीयेत, तो माणूस नक्की हाच आहे का? आता मात्र ज्यावेळी प्रतिमात्या तो फोटो पाहतात त्यावेळी मात्र पुन्हा एकदा तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. सर्व चित्र त्यांच्या समोर उभं असतं. आता महिपत शिकरेंचं ते रूप पाहून, तो चेहरा पाहून प्रतिमात्या स्वतःला त्रास करून घेऊ लागतात आणि म्हणू लागतात, दूर हो, मला नको त्रास देऊस, नाही नाही. असं म्हणत प्रतिमात्या ज्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीला आगीपासून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, वाचवण्यासाठी महिपत शिकरेंच्या समोर हात सोडत असतात, ते सर्व दृश्य आठवतात. आणि आज महिपत शिकरेंची पुन्हा एकदा दुपारती हातात घेऊन झालेली भेट म्हणजे पुन्हा एकदा ते आपल्याला वार करतील ही प्रतिमात्यांच्या मनात निर्माण झालेली भीती आणि त्या खूप स्वतःला त्रास करून घेत असतात. रविराज सर प्रतिमात्यांचा हात हातात घेतात, त्यांना सावरू लागतात आणि म्हणतात, प्रतिमा शांत हो, इथे कोणीही नाहीये. सायली फोटो बाजूला करते आणि म्हणते, प्रतिमात्या सावरा स्वतःला, घाबरू नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. अर्जुन म्हणतो, प्रतिमात्या नको त्रास करून घेऊस, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. सायली म्हणते, हो प्रतिमात्या, आता काळजी करू नका, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे, आता तुम्ही नाही विचार करायचा आणि जे काही घडलं आहे ते सगळं काही विसरून जायचं. असं म्हणत सायली, रविराज सर आणि अर्जुन सर्वच जण प्रतिमात्यांना सावरत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन प्रतिमात्यांना म्हणतो, प्रतिमात्या शांत हो आणि मला एक सांग, महिपत शिकरे तोच माणूस आहे का की ज्याच्या मुलीने आश्रमात खून केला होता आणि त्या आरोपाखाली मधुभाऊंना शिक्षा झाली होती? तुला आठवतंय का? रविराज सर म्हणतात, प्रतिमा अगं महिपत शिकरेचा चेहरा पाहिल्यानंतर तू एवढी का घाबरतेस? म्हणजे भूतकाळात त्याने तुला इजा पोचवण्याचा काही प्रयत्न केलाय का किंवा त्याने तुला तसा त्रास दिलाय का? आता प्रतिमा त्यांच्या समोर त्यांच्या अपघाताचं दृश्य येतं. आपला झालेला अपघात त्यांना आठवतो आणि प्रतिमा त्या मोठ्यानेच म्हणतात, अपघात. आता मात्र रविराज सरांच्या समोर सर्व चित्र क्लिअर असतं. रविराज सर म्हणू लागतात, जर या अपघातामागे महिपत शिकरेचा हात असेल आणि त्याने जर हा घडवून आणला असेल तर माझ्या स्वतःच्या हाताने मी त्याचा गळा आवळेन. आता मात्र सायली, अर्जुन आणि रविराज सर मिळून महिपत शिकरेचा कसा बँड वाजवतील आणि प्रतिमा आत्यांना त्यांचा भूतकाळाचा उलगडा होत, प्रिया ही खरी तन्वी नसून सायली हीच आपली मुलगी आहे, अशा असंख्य प्रश्नांचं उत्तर आपल्याला पुढे पाहायलाच मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच नवनवीन प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता मालिकेत येणारे असंख्य ट्विस्ट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. आणि हो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.